तिचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी भारतातील निवडणुकांदरम्यान वाढत्या मोफतच्या योजनांवर गंभीर चिंता व्यक्त केली। एका लेखात त्यांनी याविषयी सविस्तरपणे मुद्दे मांडले। मोफत योजना निवडणुका जिंकण्यास मदत करू शकतात, परंतु त्या देशाचे भविष्य मजबूत करू शकत नाहीत। या शब्दात सुब्बाराव यांनी राजकीय पक्षांवर ताशेरे ओढले। पाहूया। मोफत योजनांनी निवडणुका जिंकता येतील, पण देश घडणार नाही, हे म्हणणं आहे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांचं। निवडणुकांचा हंगाम आणि सोयीच्या रेवड्यांचं वाटप यावरून माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी सडकून टीका केली आहे। मोफत योजना म्हणजे सरकारचं रोजगार, उत्पन्न आणि संधी प्रदान करण्यात सरकारला आलेलं अपयश। मोफत देणगी योजना निवडणुका जिंकण्यास फायदेशीर आहे, मात्र देशाचं भविष्य घडवू शकत नाही। निवडणूक मोहीम लोकप्रिय आश्वासनांची शर्यत बनली आहे। मोफत योजना राजकीय पक्षांचा प्रभाव आणि विश्वास कमी करतात। जेव्हा आश्वासनं जास्त होतात तेव्हा लोकांचा विश्वास उडतो, असं म्हणत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर राहिलेल्या सुब्बाराव यांनी एक प्रकारे राजकीय पक्षांचे कान टोचले। अशा योजनांसाठी राज्यांना प्रचंड मोठं कर्जही घ्यावं लागतं। त्यावरूनही सुब्बाराव यांनी आपल्या लेखातून निशाणा साधला। दरम्यान सुब्बाराव यांच्या टीकेनंतर राज्यातील विरोधकांनीही काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। जवळपास देशावर कर्ज 2,05,000 कोटीचं कर्ज आज देशावर झालेलं आहे। डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये मुश्किलनं 50,000 कोटीचं कर्ज होतं, पण आता हे कर्ज 11 वर्षात 2,05,000 कोटीवर गेलेलं आहे। राज्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या सरकारवर 100 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे। चुकीचा पायंडा आहे। उद्या निवडणूक पुढे ढकलण्यासाठी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आयडियाज लढवल्या जाऊ शकतात। सगळ्या गोष्टी कार्यकर्ते असतील, पक्ष असेल, यांचा परिश्रम, यांची मेहनत वाया गेलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं असं होईल की ज्या प्रभागाच्या निवडणुका टाळलेल्या आहेत त्या निवडणुका आता नंतर होतील। याचाच अर्थ मतदाराला त्या भागातल्या 2दा मतदानाला जावं लागेल। सुब्बाराव यांच्या म्हणण्यानुसार लोकांना त्यांच्या गरजांसाठी पैसे देणं सोपं आहे, मात्र त्यांना स्वावलंबी बनवणं हा खरा विकास आहे। म्हणूनच त्या दृष्टीनं योजना आखणं, त्या अंमलात आणणं गरजेचं आहे। अन्यथा सुब्बाराव म्हणतात तसंच मोफत योजनांनी निवडणुका जिंकाल, पण देश कसा घडणार? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।